1935 की 1949? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आधी झालं की 6 बँकांचं? आणि या नरसिंघम समितीने नक्की काय सांगितलं होतं? मित्रांनो, अर्थशास्त्राचा म्हणजेच इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना जेव्हा बँकिंग हा धडा समोर येतो, तेव्हा ते आकडे, त्या तारखा आणि बँकांच्या विलिनीकरणाचा तो गुंता बघूनच आपल्याला घाम फुटतो. लायब्ररीत बसून आपण तक्ते पाठ करतो, पण आयोगाचा पेपर हातात पडला की खालीलपैकी कोणती बँक पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयकृत झाली नव्हती, असा प्रश्न येतो आणि तिथेच आपला गोंधळ उडून हक्काचा मार्क जातो. पण मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या या तारखांचं आणि बँकांच्या नावांचं टेन्शन आता कायमचं विसरा. तुमचं मनापासून स्वागत आहे दिव्य क्रांती अकॅडमीच्या आपल्या या खास सिरीजमध्ये, जिचं नाव आहे 10 मिनिटात टॉपिक क्लिअर. या सिरीजमध्ये आपण परीक्षेला येणारे असे किचकट, अवघड आणि सतत डोक्यावरून जाणारे टॉपिक्स अगदी हसत खेळत, साध्या बोलीभाषेत आणि भन्नाट ट्रिक्स वापरून डोक्यात फिट करतो. आजचा आपला गोल्ड टॉपिक आहे इंडियन बँकिंग सिस्टम, म्हणजेच भारतीय बँकिंग व्यवस्था. आज आपण अशी एक भन्नाट पैशांची गोष्ट बघणार आहोत की रात्री झोपेतून उठून जरी कोणी तुम्हाला बँकांचा इतिहास विचारला तरी तुम्ही एका श्वासात अचूक उत्तर द्याल. तयार आहात सगळे? चला तर मग वही पेन बाजूला ठेवा आणि सुरू करूया. मित्रांनो, मला माहिती आहे रात्र जागून आपण बँकांचे इतिहास पाठ करतो, पण आयोगाच्या त्या एका तासाच्या प्रचंड प्रेशरमध्ये सगळं डोकं ब्लँक होतं. एका मार्काने पोस्ट हुकते, त्या एका मार्कामुळे मुख्य परीक्षेची संधी जाते, हे दुःख आपल्यासारख्या रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा दुसरं कुणाला जास्त समजणार? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स हा विषय नुसती घोकंपट्टी करण्याचा नाहीये, तर तो फ्लो समजून घेण्याचा आहे. आज आपण हा संपूर्ण बँकिंग इतिहास एका साध्या स्टोरीत डिकोड करणार आहोत. आपण बघणार आहोत की आपल्या खिशातली नोट छापणारी आरबीआय कशी बनली, इंदिरा गांधींनी बँका सरकारी का केल्या आणि आज या बँकांचं विलिनीकरण का होतंय. एकदा हे लॉजिक डोक्यात गेलं की बँकिंगवरचा कोणताही विधानात्मक म्हणजेच स्टेटमेंट बेस प्रश्न येऊ द्या, तुम्ही तो लॉजिक लावून 100% बरोबर सोडवणार. सर्वात आधी आपण बघूया आपल्या सगळ्या बँकांचा बाप म्हणजेच आरबीआय, भारतीय रिझर्व्ह बँक. एक हिल्टन नावाचा तरुण माणूस होता. त्याने 1926 मध्ये सांगितलं की भारताला एक मध्यवर्ती बँक हवी, पण इंग्रजांना हे मान्य करायला 34 वर्ष लागली, असं समजा. 1934चा कायदा आणि अखेर 35 साली आरबीआय जन्माला आली. चला याला आपल्या परीक्षेच्या भाषेत डिकोड करूया. पहिलं, हिल्टन यंग कमिशन. याच्या शिफारसीवरून आरबीआय बनली. यालाच रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी असंही म्हणतात. आयोग हे दुसरं नाव देऊन तुम्हाला फसवू शकतं, सावध रहा. दुसरं, 1934चा कायदा, आरबीआय ॲक्ट 1934 संमत झाला. तिसरं, 1 एप्रिल 1935, आरबीआयची प्रत्यक्ष स्थापना झाली. सुरुवातीला याचं मुख्य कार्यालय कलकत्ता येथे होतं, पण 1937 मध्ये ते मुंबईला कायमस्वरूपी हलवण्यात आलं. चौथं, 1 जानेवारी 1949, आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं, म्हणजे आरबीआय आता पूर्णपणे सरकारी झाली. ट्रॅप अलर्ट, आयोग नेहमी एक वाक्य देतो की आरबीआय सुरुवातीपासूनच सरकारी मालकीची बँक होती. हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. सुरुवातीला आरबीआय ही 5 कोटी रुपये भांडवल असलेली खाजगी म्हणजेच प्रायव्हेट बँक होती. स्वतंत्र भारतात 1 जानेवारी 1949ला ती पूर्णपणे सरकारी झाली. आता वळूया इथल्या सर्वात महत्त्वाच्या वळणाकडे, बँकांचे राष्ट्रीयकरण म्हणजेच नॅशनलायझेशन. मित्रांनो, आधी बँका फक्त श्रीमंतांच्या आणि सावकारांच्या होत्या. गरिबांना आणि शेतकऱ्यांना बँकेत उभं केलं जात नव्हतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी इंदिरा गांधींनी बँका सरकारी करण्याचा निर्णय घेतला. यात 2 टप्पे आहेत. मुलं इथेच फसतात. एक भन्नाट जोडी लक्षात ठेवा, 1469 आणि 680. चला याला आपल्या परीक्षेच्या भाषेत डिकोड करूया. टप्पा 1, 19 जुलै 1969, पहिल्यांदा 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. अट काय होती? ज्या बँकांकडे 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत त्या सरकारी झाल्या. टप्पा 2, 15 एप्रिल 1980, दुसऱ्यांदा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. इथे अट वाढवून 200 कोटी करण्यात आली.
कसं लक्षात ठेवायचं? 1969 मध्ये गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात इंदिराजींनी मोठा धमाका केला आणि 14 बँका घेतल्या. मग 1980ला त्यांनी उरलेल्या 6 बँका घेतल्या. एकूण बँका झाल्या 20. पण पुढे 1993 मध्ये न्यू बँक ऑफ इंडिया ही तोट्यात गेल्यामुळे ती PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाली. त्यामुळे ही संख्या 19 झाली. हा विलिनीकरणाचा पहिला मोठा किस्सा आहे, लक्षात ठेवा. आता आपण येऊया आधुनिक बँकिंगकडे. 1991 मध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्था डबघाईला होती, तेव्हा बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची समिती आली, नरसिम्हम समिती. ट्रिक: आपल्या पुराणात देवाचा नरसिंह अवतार कशासाठी आला होता? दुष्टांचा संहार आणि सुधारणा करण्यासाठी. तसंच बँकिंग क्षेत्रातल्या जुन्या गंजलेल्या पद्धती बदलून सुधारणा करण्यासाठी नरसिम्हम समिती आली. पहिली, नरसिम्हम समिती 1, 1991. यांनी सांगितलं की बँकांकडे पैसा खेळता राहण्यासाठी SLR आणि CRRचे दर कमी करा, तसेच बँकांना स्वायत्तता द्या. दुसरं, नरसिम्हम समिती 2, 1998. यांनी बँकांच्या विलिनीकरणावर भर दिला. यांनी सांगितलं की भारतात 3-4 मोठ्या बँका असाव्यात ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात. आणि मित्रांनो, याच समितीच्या शिफारसींचा परिणाम म्हणजे आज आपण बघतोय देना बँक, विजया बँक, बँक ऑफ बडोदामध्ये गेली, ओरिएंटल बँक, युनायटेड बँक PNB मध्ये गेली, सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत गेली. आज सरकारी बँकांची संख्या कमी होऊन 12 वर आलीये. हे सर्व नरसिंघम या एका नावामुळे शक्य झालं. चला, आता वेळ न घालवता पटापट 1 मिनिटाची मेगा क्विक रिव्हिजन करूया. स्क्रीनकडे बघू नका, डोळे बंद करा आणि माझ्यासोबत आठवा. पहिलं, RBIची स्थापना, हिल्टन यंग कमिशन. दुसरं, RBIचं राष्ट्रीयकरण, 1 जानेवारी 1949. तिसरं, पहिले 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, 19 जुलै 1969, 50 कोटी अट. चौथं, दुसरे 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, 1980, 200 कोटी अट. पाचवं, बँकिंग सुधारणांचा जनक नरसिम्हम समिती 1 आणि 2. सहावं, सध्या सरकारी बँका किती? 12. झाले का बँकिंगचे हे किचकट आकडे आणि कन्सेप्ट्स एकदम क्लिअर? आता सांगा, यापुढे तुम्हाला या बँकांच्या तारखांचं टेन्शन येईल का? आयोगाला कसाही प्रश्न विचारू द्या, तो प्रश्न अचूक सोडवणार म्हणजे सोडवणार. मित्रांनो, अर्थशास्त्र असाच पैशांच्या गोष्टींतून आणि लॉजिक लावून शिकायचा विषय आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा मेगा एपिसोड तुमच्या डोक्यात कायमचा फिट झाला असेल. आपल्या 10 मिनिटात टॉपिक क्लिअर या सिरीजचा एकमेव उद्देश तुमचा मौल्यवान वेळ वाचवणे, कन्फ्युजन दूर करणे आणि तुमचा आत्मविश्वास दुप्पट करणे हाच आहे. जर तुम्हाला ही हिल्टन आणि नरसिम्हमची ट्रिक खरोखर आवडली असेल आणि तुमचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास थोडा जरी सोपा झाला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा की पुढचा अवघड वाटणारा टॉपिक म्हणजे महागाई, पंचवार्षिक योजना, लोकसंख्याशास्त्र तुम्हाला या सिरीजमध्ये हवा आहे. मी त्यावर अशीच साधी सोपी ट्रिक घेऊन नक्की येईन. तुम्ही आपल्या दिव्यक्रांती अकॅडमीच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि भारी ट्रिकसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमचंच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.